पाहिला की प्रगत किती होता आपला देश. तिचा पाय मोडला, तिने लोखंडाचा पाय बसवला आणि परत ती युद्धाला सामोरी गेलेली. तशीच बद्रीपती ही सुद्धा लढाई लढत असताना तिचे दोन्ही हात कापले गेले. तिने परत दोन्ही हात लोखंडाचे बसवले आणि ती युद्धाला सामोरी गेलेली आहे. ऐतरेय ब्राह्मण म्हणून एक ग्रंथ आहे. या ऐतरेय ब्राह्मण ग्रंथामध्ये इंद्राणीला सैन्याची देवता म्हटलेला आहे. कल्पना करा, कुठल्याही पुरुषाला सैन्याची देवता म्हटलेलं नाही आहे, तर इंद्राणीला ही सैन्याची देवता म्हटलेलं आहे. इंद्राशी सुद्धा लढण्यासाठी अंजली, कुमारऋषी, वृत्रमाता याही इंद्राशी लढलेल्या आहेत. पण हे सगळं करत असताना या महिलांमध्ये परिवर्तनशीलता नव्हती का? आपल्या समाजामध्ये प्रगती व्हावी, आपल्या समाजात सगळं त्यांना मिळावं अशी वृत्ती होती का नाही, असा जर शोध घ्यायला गेलो आपण तर अत्यंत परिवर्तनशीलता या सगळ्या महिलांमध्ये होती. अनेक ठिकाणी आपण बघतो की स्त्रियांनी पुढाकार घेतलेला आहे आणि परिवर्तन घडवून आलेलं आहे. तरंत राजाची पत्नी शशियशी हिने अनेक धान्याची कोठारं आणि जलाशय आपली स्वतःची ही जनतेसाठी खुली केलेली आहेत आणि जनतेतल्या सगळ्या युवक युवतींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ही उदाहरणं आपण एवढ्याचसाठी बघतोय की याच्यावरून आपल्याला लक्षात यावं की पुराण काळात, वैदिक काळात स्थिती काय होती. तिच्या कर्तबगारीचं वर्णन करताना ऋषींनी म्हटलेलं आहे की देव शक्तिहीन किंवा लोभी पुरुषांपेक्षा शशियसी ही श्रेष्ठ स्त्री आहे. मैं सुनीता पेंडारकर पूना से आई हूँ. आज की जो महिला परिषद हुई बहुत ही बेहतरीन तरीके से उसका आयोजन किया था. जो महिलाएं यहाँ पे 1,500-2 हजार महिलाएं आई थी वो सभी ही बहुत उत्साह के साथ आई थी और इस महिला परिषद में से उन्होंने बहुत कुछ सीखा है. जैसे हमारे इतिहास काल से, वेद काल से जो जो महिलाएं उत्तम कार्य कर रही थी उनका उदाहरण उन लोगों ने सुना है और मुझे आशा अपने अपने क्षेत्र में उत्तम कार्य करने के लिए यहाँ से प्रेरणा लेकर जाएंगी और आज का दिन ये बहुत ही महिला शक्ति के लिए स्वर्ण अक्षरों में लिखना जाना वाला आज का दिन रहा. धन्यवाद. तर धारणा मूळ हिंदू समाजाची असेल तर हा फरक कुठे निर्माण झाला? तर ज्याप्रमाणे आपली हिंदू धर्माची काही धारणा आहे तशीच इतर काही समाज आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या स्त्रीबद्दलच्या खूप विचित्र कल्पना आहेत. आपण जेव्हा म्हणतो की ब्रह्मतत्वातूनच आमची निर्मिती झालेली आहे त्यावेळेला एक समाज म्हणतो की पुरुषाच्या बरगडीतनं स्त्रीची उत्पत्ती झालेली आहे आणि ती केवळ आणि केवळ उपभोगासाठी झालेली आहे, दासी या पदासाठी झालेली आहे. दुसरा एक समाज म्हणतो की पुरुष शिंकला आणि त्यातनं स्त्रीची उत्पत्ती झाली आणि ती केवळ दुःखासाठी झालेली आहे. तर हे दोन्ही सपशेल चुकीचे आहेत. ब्रह्मतत्वाचं आपण आता जे उदाहरण बघितलं त्यानुसार दोन्हीही समसमान आहेत. मग वैदिक काळामध्ये काय अवस्था होती तिथून जर बघायला गेलं तर वैदिक काळामध्ये आश्चर्यकारक अशी स्त्री पुरुष समानता होती. कल्पनाही करू शकणार नाही आपण इतकी स्त्री पुरुष समानता होती. इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणते सोहत्रम स्मा पुरा नारी समनम वाव गच्छन्ति, म्हणजे यज्ञात किंवा संग्रामात स्त्री ही सगळ्यात पुढे असते असं इंद्राणी म्हणते. आपल्याला लक्षात येईल की आपण ज्या वेळेला आत्ता काही साहित्य वाचायला लागतो, आत्ता एखादी कविता वाचायला लागतो, एखादी कथा वाचायला लागतो, तर सध्या काय परिस्थिती आहे त्याचं पूर्णपणे प्रतिबिंब त्या कवितेत किंवा कथेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग त्या वैदिक काळामध्ये ज्या ऋचा लिहिल्या गेल्या, जे श्लोक लिहिल्या गेले, त्या सगळ्या ऋचा आणि श्लोकांमध्ये आपल्या त्या त्या काळाचं प्रतिनिधित्व, त्या त्या काळाचं प्रतिबिंब आपल्याला प्रकर्षाने तिथे जाणवतं. तिथे जर बघायला गेलं या ऋचा आणि श्लोक काय दर्शवतात तर त्या काळामध्ये शिक्षणाला पूर्णपणे वाव होता.
मुलांचे आणि मुलींचेही उपनयन संस्कार व्हायचे. त्या दोघांनाही एकाच छत्राखाली शिक्षणाची परवानगी होती. ज्या अधिक काळ ज्ञानसाधना करायच्या, अखेरपदी ज्ञानसाधना करायच्या, त्या महिलांना ब्रह्मवादिनी म्हटलं जायचं. नमस्कार, मैं योगिता साळवी मुंबई से आई हूँ और भारतीय विकासामध्ये महिलांचं योगदान इस विषय पर आज मेरा व्याख्यान था और मैं यहाँ पे आके बहुत ही खुश हुई हूँ, बहुत ही प्रसन्न हुई हूँ, क्योंकि इतने बड़े तादाद में 1500 से 2000 तक यहाँ पे महिला सहभागी हुई और सुबह से लेकर अभी तक उन्होंने सभी सत्र बहुत ही अच्छे से सुने भी और उन्होंने खुद से अपने कुछ सवाल पूछे, उनके जवाब भी दे दिए और इतना अच्छा मार्गदर्शन इस राष्ट्रनृत्य नारी शक्ति संगम की तरफ से उन्हें मिला है, प्रेरणा और ऊर्जा. तो मेरे ख्याल से उनके विचारों में, मतलब पहले से ही वो तो बहुत ही शक्तिशाली है, प्रेरणादायी है, मगर उनके और फैमिली के और समाज के, देश के विकास के लिए ये जो नारी शक्ति संगम आज हुआ, इसका बहुत ही बड़ा योगदान है. युद्धकलेतल्या एका ह्याच्यामध्ये खेळ राजाच्या पत्नीची कथा आहे. खेळ राजाची पत्नी विश्वला ही लग्न करून राज्यामध्ये आली आणि त्या काळची परिस्थिती अशी होती की ज्या राज्याला आपल्या राज्याच्या लोकांसाठी धनधान्य आणि जलाशयांचे साठे करावे लागत होते, पण खेळ राजांनी आपल्या राज्यातल्या लोकांसाठी जलाशयाचे साठे केलेले नव्हते. हे ज्यावेळेला तिला आल्यानंतर लक्षात आलं, त्यावेळेला तिने अगस्त्य ऋषींकडे याची सांगणं केलं, विषय मांडला. त्यावेळेला त्यांनी काही तिला मार्गदर्शन केलं आणि सुरुवातीला आजूबाजूच्या सगळ्या राजांना विनंती केली की आमच्या राज्यासाठी जलाशय किंवा धनधान्य तुम्ही आमचं जे लुटून दिले ते आम्हाला परत करा. पण ही स्त्री, हा राजा झोपलेला, आजूबाजूचे राजा ऐकत नाही. असं बघितल्यानंतर या विश्वलानी स्वतः सैन्याची निर्मिती केली. सर्व महिला सैन्य उभं केलं आणि आजूबाजूच्या राज्यांमधनं जलाशयाचे साठे आणि धनधान्य खेचून आपल्या राज्यामध्ये आणलं. त्यावेळेला अगस्त्य ऋषींनी स्वतःच्या सैन्याची मदत तिच्यासाठी पाठवलेली आहे. असं करून तिने आपल्या राज्याची पूर्ण प्रगती करून आणलेली. आजची माझी स्थिती ही सगळी माझ्या आईमुळे मला मिळालेली आहे. त्यामुळे याला ऐतरेय ब्राह्मण हे नाव द्यायचं आहे, माझ्या आईचं नाव द्यायचं. कोणकोणती कामं त्या काळामध्ये स्त्रिया करत असत केला तर कात्यायनी नावाची एक स्त्री होती. पतीबरोबर राहत असताना तिचे पती एक मोठं गुरुकुल चालवत असत. त्या काळाला अशी प्रथा होती की अचानक त्या ऋषींच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी संन्यास घेतला. ऋषी संन्यासाला निघून गेले, पण कात्यायनी 60,000 मुलांचं वसतिगृह एकटीने चालवून दाखवलं आणि उत्तम प्रकारे चालवलं. ही ताकद आहे आपली महिलांमध्ये. शंकराचार्य आणि मंडळमिश्रा हे दोन अतिशय विद्वान ग्रंथ, दोघांमध्येही वाद निर्माण झाला शर्यत कमी की तू हे करशील का. आपल्याला हे माहीत नाहीये, पण सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं मला नाही जमणार. त्यावेळेला जांबुवंतांनी त्याला पूर्ण त्याची आठवण करून दिलेली आहे की तू लहान असताना सूर्याला गिळायला निघालेला होतास, तुझ्यात ती शक्ती आहे आणि तू हा सगळा समुद्र एका उडीमध्ये पार करू शकतोस आणि तू सीतामय्याची माहिती आणू शकतोस. त्यावेळेला हनुमंताला आपल्या शक्तींची आठवण झाली आणि त्यांनी ते पुढचं कार्य केलं. पुढचं रामायण आपल्याला माहिती आहे. माझ्या उद्देशाने आजची परिषद ही मुख्य त्याच उद्देशासाठी आहे. समस्त महिला जातीला आपल्या शक्तींचा विसर पडलेला आहे, आपल्या क्षमतांचा विसर पडलेला आहे आणि जी मनामध्ये भावना झालेली आहे की मी महिला आहे, मी कसं करू शकेन, तर त्याची आठवण करून देण्यासाठी म्हणून ही परिषद आहे असं मला प्रकर्षाने जाणवलं. एक तत्व झालं पुरुष आणि एक तत्व झालं स्त्री. मूळ आपलं
आपला पाया तो आहे तो ब्रह्मतत्वाचा आहे. तिथपासून आपला प्रवास चालू होतो. त्यामुळे आपल्याला तिथून सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे. हे जाणून घेत असताना मग हा भेदभाव कुठे निर्माण झाला? आपण जर म्हणतो की स्त्री पुरुष समान आहेत, तर त्या समानतेची उदाहरण काय आहेत? कशावरून म्हणायचं की ही समान आहेत? तर एक छोटंसं रोजच्या स्वयंपाकघरातलं उदाहरण तुम्हाला देते. मटारची शेंग सगळ्यांना माहिती आहे. ही मटारची शेंग म्हणजे समजा हे जग आहे. ती उकळल्यानंतर आतमध्ये जो दाणा आपल्याला दिसतो तो दाणा म्हणजे आपलं घर आहे. तुम्हाला आठवत असेल की तो दाणा सुद्धा उघडला जातो आणि त्याच्यामध्ये 2 दल असतात. आता मला सांगा, ही 2 दल जी आहेत, जर मटारचा दाणा म्हणजे आमचं घर आहे, तर ती आतली 2 दल म्हणजे आमची आई आणि बाबा, आमच्या घरातली स्त्री आणि पुरुष आहेत. एका मटारच्या दाण्यामधल्या कुठल्या दाण्याला तुम्ही श्रेष्ठ म्हणाल आणि कुठल्या दाण्याला तुम्ही कनिष्ठ म्हणाल? तुम्हाला हेही माहिती नाहीये की त्यातल्या कुठल्या दाण्यामुळे पुढच्या मटारची निर्मिती होणार आहे, कुठल्या परत त्या ह्याच्या निर्मिती होत असते ती होणार आहे. त्यामुळे आपण त्या 2 दाण्यांमध्ये फरक करू शकत नाही. जरी ती एका मटारचे 2 दल असले तरी आपण त्याला कनिष्ठ किंवा वरिष्ठ असं म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या समाजातल्या स्त्री किंवा पुरुष या दोघांनाही कनिष्ठ किंवा श्रेष्ठ म्हणण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार राहत नाही.